Hello students, let us start with our second slide of this second lecture. I was telling you about nutrient management in fruit crops. So application, now in this slide we are going to see the following following methods of application of manures and fertilizers are adopted. आता याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये मी वनस्पतींचे अन्नद्रव्य न्यूट्रिएंट्स सांगितले कुठले लागतात ते आर अन्नद्रव्य सांगितले. Primary nutrients, secondary nutrients and macronutrients. But these nutrients are applied through manures and fertilizers. अन्नद्रव्य वेगळी आणि खतं वेगळी. खतांमध्ये दोन प्रकार, सेंद्रिय खत आणि रासायनिक खत. सेंद्रिय खत म्हणजे शेणखत, गांडूळ खत, पालापाचोळ्याचं खत, कंपोस्ट खत वगैरे सगळे सेंद्रिय खत आहेत. रासायनिक खतांमध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, DAP वगैरे सगळी रासायनिक खत आहेत. ती अन्नद्रव्य खतांच्या माध्यमातून दिले जातात. तर आपण आता खत देण्याच्या पद्धती काय करणार आहोत बघणार आहोत. सो फॉलोइंग मेथड्स ऑफ ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स आर अडॉप्टेड. ॲप्लिकेशन बाय इनकॉर्पोरेशन इन सॉइल. ॲप्लिकेशन इन pit or trenches before planting the fruit plants. In order to have proper drainage in fruit orchard, pits of size 90 centimeter by 90 centimeter are dug as per spacing of fruit trees. In case of grape, trenches of 50 meters length, 90 centimeter deep and 90 centimeter width are prepared 3 meters apart at direction from north to south. In these pits of trenches, first 15 centimeter bottom layer is filled with dry leaves of sugarcane trash. On this 15 centimeter layer of topsoil is put. Then dose of phosphatic fertilizers is applied as a basal dose to meet the requirement of fruit trees. This basal dose varies with the crop and the variety to be planted. Then again 15 centimeter layer of soil is to be added. The remaining portion of the pits or trenches is filled up with topsoil and well decomposed FYM in proportion of 1:1 or 2:1. आता या स्लाइडमध्ये काय सांगितले खते देण्याच्या पद्धती. पीट म्हणजे खड्डा आणि ट्रेंच म्हणजे चर. चरामध्ये किंवा खड्ड्यामध्ये फळझाडं लावण्यापूर्वी कशा पद्धतीने खतं द्यायची आहेत तर निचरा व्हावा यासाठी आपण खड्डे घेतो आणि खड्डे किती घेतो 90 बाय 90 सेंटीमीटरवरती आपण खड्डे घेतो. म्हणजे साधारणतः लागवडीच्या अंतरानुसार फळझाडाच्या. द्राक्षामध्ये आपण काय करतो चर खांदतो 50 मीटर लांबीचे 90 सेंटीमीटर खोल आणि 90 सेंटीमीटर रुंदीचे 3 मीटर अंतरावरती हे चर खांदले जातात उत्तर दक्षिण दिशेमध्ये. आणि नंतर हे खड्डे किंवा चर विशिष्ट पद्धतीने भरले जातात. म्हणजे कसे खालचा 15 सेंटीमीटरचा भाग हा पहिल्यांदा वाळलेल्या जे ऊसाचं वाळलेलं पाचट आहे त्याच्याने भरले जातो. नंतर 15 सेंटीमीटरवर भरल्यानंतर ऊसाच्या वाळलेल्या पाचटापासून त्याच्यावर 5 सेंटीमीटर थर तापलेल्या मातीचा दिला जातो. त्याच्यानंतर परत वरती सिंगल सुपर फॉस्फेटचा थर दिला जातो या खताचा. आणि त्याच्यानंतर वरती परत आता हा जो प्रमुख डोस आहे खतांचा तो खताचा डोस बदलू शकतो पिकानुसार आणि त्याच्या जातीनुसार. दुसरी गोष्ट त्याच्यावरती परत 15 सेंटीमीटर मातीचा थर दिला जातो. आणि उरलेला जो खड्ड्याचा किंवा चराचा भाग आहे तो मात्र जमिनीत रानातली तापलेली खड्डे खांदताना जी तापलेली बाजूला काढलेली माती आहे आणि कुजलेलं जे शेणखत आहे त्याच्या 2:1 प्रमाणात किंवा 1:1 प्रमाणात तो उरलेला भाग जो खड्ड्यांचा आहे तो भरला जातो. अशा पद्धतीने आपण चर किंवा खड्डे काय करत असतो खतांद्वारे भरून घेतो. म्हणजे या स्लाइडमध्ये आपण फळबाग लागवडीपूर्वी कशा पद्धतीने चर किंवा खड्डे भरायचे ते आपण सांगितलेले आहे. त्यानंतर लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. ॲप्लिकेशन फॉर यंग फ्रूट ट्रीज. म्हणजे कमी वयाच्या फळझाडांसाठी सुरुवातीला खतं कशी द्यायची किंवा रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं कशी द्यायची ते बघणार आहोत. नॉन बेअरिंग फ्रूट ट्रीज नीड नायट्रोजन फॉर देअर बेस्ट ग्रोथ. द नायट्रोजन कॅरिंग मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स सच एज FYM, groundnut or castor cake, ammonium sulfate, urea, etc. applied in the split doses during the vegetative growth period. That is during June, July, October, November and January, February. They are applied in the active root area and mixed well with the soil. Phosphatic fertilizer should be applied once in a year in single doses and deeper in the soil in an active root zone. As the plants grow in age, quantity of manure and fertilizers to be applied is to be increased.
द नीड ऑफ डोस पर ट्री व्हॅरीज विथ द व्हरायटी अँड एज ऑफ द फ्रूट क्रॉप. आता झाडं कमी वयाची असताना कशा पद्धतीने त्यांना खतं द्यायचे ते आपण बघणार आहोत. पहिल्यांदा नॉन बेरिंग यंग फ्रूट ट्रीज नीड मोर नायट्रोजन फॉर देअर फास्ट ग्रोथ. जे कमी वयाची सुरुवातीची वाढीची झाडं असतात त्यांना त्यांची वाढ जलद गतीनं होण्यासाठी नत्र या अन्नद्रव्याची नायट्रोजनची जास्त गरज असते. नायट्रोजन कॅरिंग मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स सच एज FOM, ग्राउंडनट अँड कॅस्टर केक, अमोनियम सल्फेट, युरिया. आता नायट्रोजन जास्त असणारे शेणखत, नंतर शेंगदाणा पेंड, नंतर एरंड्याची पेंड, अमोनियम सल्फेट आणि युरिया. आता FOM, ग्राउंडनट आणि कॅस्टर केक हे खतं आहेत, सेंद्रिय खतं आहेत. अमोनियम सल्फेट आणि युरिया ही रासायनिक खतं आहेत. दे आर अप्लाइड इन स्प्लिट डोसेस, म्हणजे हप्त्यामध्ये विभागून दिली जातात ही खतं. अमोनियम सल्फेट आणि युरिया ही रासायनिक खतं हप्त्यामध्ये विभागून दिली जातात त्यांच्या शाकीय वाढीचे ड्युरिंग द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पिरियड. म्हणजे त्यांच्या पानांची, खोडांची, देठांची, फांद्यांची वाढ होत असताना हप्ते पाडून ही रासायनिक खतं विभागून दिली जातात आणि 3 वेळेस दिली जातात वर्षातनं. जून जुलैमध्ये पहिल्यांदा, नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जानेवारी फेब्रुवारीमध्ये. ते कसे दिले जातात? दे आर अप्लाइड इन द ॲक्टिव्ह रूट एरिया अँड मिक्स्ड वेल विथ द सॉईल. जिथं कार्यक्षम मुळे असतात जमिनीमध्ये खोल त्या भागामध्ये ही खतं दिली जातात आणि मातीबरोबर व्यवस्थित मिक्स करून दिली जातात. फॉस्फेटिक फर्टिलायझर शुड बी अप्लाइड वन्स इन अ इयर आणि सिंगल डोस अँड डिपर इन सॉईल इन ॲक्टिव्ह रूट झोन. स्फुरदयुक्त किंवा फॉस्फरस जे फर्टिलायझर्स, फॉस्फेटिक फर्टिलायझर्स म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट ही वर्षातनं एकदाच द्यायची आहेत. सिंगल डोसनी द्यायची आहेत, वर्षातनं एकदा द्यायची आहेत. जमिनीमध्ये खोल मुळांच्या कार्यक्षेत्रामध्येच ती काय करायची, द्यायची. As the plant grows in age, the quantity of manure and fertilizer to be applied also increasing. The need of dose per tree varies with the variety and age of the fruit crops. जसं झाडाचं वय वाढत जातं तसं त्या झाडाची सेंद्रिय खताची, रासायनिक खतांची गरज पण काय होत जाते, वाढत जाते आणि त्यांना ती द्यावी लागतात. आणि हा जो रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा डोस आहे तो त्या फळझाडाचा प्रकार, त्या फळझाडाचं वय आणि फळझाडाची जात कुठली आहे त्यानुसार तो काय करत जातो, बदलत असतो. ॲप्लिकेशन टू फुल ग्रोन ट्रीज. आता पूर्ण वाढलेल्या फळझाडांसाठी कशी खतं देतात किंवा कशी दिली पाहिजेत? द होल लँड नाव इज ऑक्युपाइड बाय द रूट्स. FON compost should therefore be applied by broadcasting and mixed by harrowing thoroughly with the soil. Phosphatic fertilizer should be applied 10 to 15 cm deep in the soil. आता पूर्ण वाढलेल्या फळझाडांसाठी, म्हणजे आता फळांचं उत्पादन द्यायला सुरू केलेल्या फळझाडांसाठी कशी द्यायची खतं? तर ज्यावेळेस पूर्ण फळबाग आपली फळझाडांची पूर्ण वाढलेल्या फळझाडांनी भरून जाते त्यावेळेस जी जमीन असते खालची ती ह्या फळझाडांच्या मुळांनी पूर्ण व्यापलेली असते. त्यामुळे अशा पूर्ण वाढलेल्या फळझाडांसाठी शेणखत आणि कंपोस्ट खत हे जे आहे ते विस्कटून द्यायचं आहे आणि त्यानंतर कुळवून ते जमिनीत काय करायचे, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे, एकरूप झालं पाहिजे. आणि फॉस्फेटिक फर्टिलायझर जे आहेत ते मात्र जमिनीमध्ये खोल 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवरती स्फुरदयुक्त किंवा फॉस्फेटिक फर्टिलायझर्स म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट ही खतं काय करायचे, द्यायचे. ॲप्लिकेशन ऑफ ग्रीन मॅन्युअर्स. आता हिरवळीची जी खतं आहेत, हिरवळीची खतं 2 प्रकारची आहेत की हिरवळीची खत पिकं आहेत आणि हिरवळीची खते आहेत. जागच्या जागी हिरवळीची खते आहेत. तर हिरवळीची खत पिके म्हणजे आपण इथं काय करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रीन मॅन्युअर्स म्हणजे हिरवळीची खते किंवा खत पिके. ए क्रॉप ऑफ ग्रोईंग प्लांट ॲज क्लोवर अँड अदर नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स फ्लो अंडर टू एनरिच द सॉईल इज कॉल्ड ॲज ग्रीन मॅन्युअर्स. This method is adopted in non-bearing fruit orchards to add organic matter to soil and also to improve the soil texture. It also adds nitrogen to the soil. The common green manuring crops are dhencha, sanhem, and gawar are properly grown in between the rows of the plants. It should be incorporated in the soil just prior to the flowering stage of the green manuring crop. Cut the green matter, place it in the plough furrow so that the next furrow soil covers the green matter fully. Repeat this process to complete the area. Adequate soil moisture or subsequent rains are essential for proper decomposition of green matter in the soil. म्हणजे हिरवळीची खतं आहेत ती कशी घ्यायची आहेत तर ही जी पद्धत आहे हिरवळीची खतांची पद्धत, खतं देण्याची पद्धत, तर या हिरवळीची खतं म्हणजे काय की इथं हिरवळीचं पीक शेतामध्ये घेतलं जातं आणि शक्यतो शेंगवर्गीय पीक घेतलं जातं आणि ते घेतल्यानंतर
ते काय केलं जातं, ते पीक फुलावर येण्यापूर्वी जमिनीमध्ये गाडलं जातं आणि नंतर पाणी दिलं जातं कुजण्यासाठी. आणि हे कुजतं आणि कुजल्यामुळे जमिनीला जे आत्ता आपण 13 अन्नद्रव्य बघितली, प्रमुख अन्नद्रव्य, प्रायमरी न्यूट्रिएंट्स, सेकंडरी न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स, ते पिकाला मिळतात आणि जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता काय होते, वाढते. आता दिस मेथड इज अडॉप्टेड इन नॉन बेअरिंग फ्रूट ऑर्चर्ड्स टू ॲड ऑर्गॅनिक मॅटर टू सॉईल अँड ऑल्सो टू इम्प्रूव्ह सॉईल टेक्स्चर. म्हणजे जी अनुत्पादक फळझाडं असतात, अनुत्पादक फळबागा असतात, ज्याचं उत्पादन कमी झाले किंवा येत नाही आहे, अशामध्ये हिरवळीची खतपिकं घेतली जातात. त्यामुळं जमिनीमधील सेंद्रिय पदार्थांचं घटकांचं प्रमाण वाढतं, शिवाय जमिनीचा पोत सुधारतो. इट ॲड्स नायट्रोजन टू द सॉईल. पिकांना नायट्रोजन मिळायला सुरुवात होतं, जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं. द कॉमन ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स लाईक डेहंचा, सनहेम अँड गवार आर प्रॉपरली ग्रोन इन बिटवीन द रोज ऑफ द प्लांट्स. सर्वसामान्यपणे हिरवळीची खतपिकं कुठली आहेत, डेहंचा आहे, सनहेम्प आहे आणि त्याच्यानंतर गवार आहे. ही पिकं फळझाडांच्या 2 ओळींमध्ये घेतली जातात आणि फुलावर येण्यापूर्वी ती जमिनीमध्ये नांगरून किंवा कुळवून गाडली जातात. किंवा काही ठिकाणी काय केले जातात, चर घेऊन किंवा नांगराने सरी पाडून सरीमध्ये हिरवळीची खतपिकं जी आहेत ती कापून त्याच्यामध्ये टाकली जातात आणि दुसऱ्यांदा जो मागचा कुळव येणार आहे किंवा ही येणार आहे, फाळ येणार आहे नांगराचा, त्यामुळं पहिल्या ह्याच्यावरती शेजारची आपण दुसऱ्या नांगराने ओळ पाडणार आहोत. त्यामुळं पहिल्या नांगराच्या ओळीवरल्या सरीवरली माती अगोदर घेतलेल्या सरीमध्ये आणि टाकलेल्या हिरवळीच्या खतांमध्ये काय होते, पडते आणि अशा पद्धतीनं ते हिरवळीचं खत झाकलं जातं. 2 आहे, हिरवळीची खतपिकं घ्या आणि फुलावर येण्यापूर्वी गाडून टाका. किंवा इतर ठिकाणी जी हिरवळीचे पीक आपण लावले ते कापून आणायचं आणि त्याच्या फांद्या काढलेल्या सरीमध्ये टाकायच्या आणि शेजारी सरी पाडली की टाकलेल्या सरीमध्ये ती पहिल्या सरीची दुसऱ्या सरीची माती त्याच्यावर पडेल आणि ते हिरवळीच्या खतपिकाच्या फांद्या झाकल्या जातील. आणि ही रिपीट दिस प्रोसेस टू कम्प्लीट द एरिया. आणि पूर्ण त्या फळबागेच्या क्षेत्रावरती ही प्रक्रिया परत राबवायची. ॲडिक्वेट सॉईल मॉइश्चर ऑफ सबसिक्वेंट रेन्स आर एसेन्शियल फॉर प्रॉपर डिकम्पोजिशन ऑफ ग्रीन मॅटर इन द सॉईल. म्हणजे आपण हिरवळीचं खत पीक घेतल्यानंतर आणि जमिनीमध्ये गाडल्यानंतर पाऊस पडला पाहिजे किंवा मग आपल्याकडे भरपूर पाण्याचा पुरवठा पाहिजे, ज्यामुळं त्या जमिनीला पाणी दिल्यानंतर हे गाडलेली हिरवळीची खतं कुजतील आणि जमिनीला मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटकांचा पुरवठा होईल. ॲप्लिकेशन बाय फॉलियर स्प्रेज. आता आपण इथं काय करणार आहोत, ह्या स्लाईडमध्ये की जी खतं आहेत ती फवारून कशी पिकांना दिली जातात ते बघणार आहोत. दिस रेफर्स टू स्प्रेइंग ऑन लीव्स ऑफ ग्रोईंग प्लांट्स विथ सुटेबल न्यूट्रिशनल सोल्युशन. Solution is prepared in low concentration to administer any plant nutrient or combination of nutrients. High concentration causes scorching of leaves. This method makes the nutrient available immediately to the metabolic stream of the plant that are quickly absorbed by the foliage. To control nitrogen deficiency, 1 to 2% urea is sprayed. आता ह्या पद्धतीमध्ये आपण फवारून अन्नद्रव्य पिकांवर देतो. आतापर्यंत आपण जमिनीमध्ये देत होतो, हिरवळीची खतं घेऊन देत होतो, विस्कटून देत होतो, मुळांच्या कार्यक्षेत्रात देत होतो, चारामध्ये देत होतो, खड्ड्यामध्ये देत होतो. पण ह्या तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण जी वनस्पतींची अन्नद्रव्य असणारी खतं आहेत ती आपण फवारून देणार आहे आणि पानांवर त्याच्या फवारण्या त्या अन्नद्रव्यांचं द्रावण हे पानांवर फवारून देणार आहे. आता ह्यासाठी आपण कमी तीव्रतेचं द्रावण तयार करायचं. त्यामुळं अनेक अन्नद्रव्यांच्या द्रावणाचं आपण योग्य ते मिश्रण करू शकतो. जास्त तीव्रतेचं द्रावण जर आपण खताचं पिकांवर फवारलं तर पानांवर चट्टे पडू शकतात, पानांवर इजा होऊ शकते. दिस मेथड मेक्स द न्यूट्रिएंट अवेलेबल इमिडिएटली टू द मेटाबॉलिक स्ट्रीम ऑफ द प्लांट ॲज दे आर क्विकली ॲब्सॉर्ब्ड बाय द फॉलिएज. पानांवर फवारल्यामुळं ती जलद गतीनं पिकांना उपलब्ध होतात आणि चयापचय जे क्रिया आहेत वनस्पतींच्या शरीरामधल्या त्या जलद गतीनं घडून येतात. डायरेक्ट अन्नद्रव्यांची खतं पिकांवर फवारल्यामुळे ती लगेच उपलब्ध होतात पानांद्वारे संपूर्ण वनस्पतींना आणि त्यांच्या क्रिया जलद घडून येतात. आता नायट्रोजन डिफिशियन्सी कंट्रोल करण्यासाठी आपण 1 ते 2% युरियाची काय करत असतो, फवारणी घेतो, स्प्रेइंग घेतो. मेथड ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. आता इथं जे रासायनिक खतं आहेत, फर्टिलायझर म्हणजे रासायनिक खतं, मॅन्युअर्स म्हणजे सेंद्रिय खतं. आता इथं जे मेथड ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये एकूण साधारणतः 4 मेथड्स सांगितलेले आहेत. ब्रॉडकास्टिंग, डीप प्लेसमेंट, रिंग मेथड अँड ड्रिल प्लेसमेंट. म्हणजे विस्कटून देणे, खतं खोलवर देणे, आळे पद्धतीनं रिंग पद्धतीनं देणे आणि टिपणीतून पेरून खतं देणे, अशा 4 पद्धती आहेत त्या आपण बघणार आहोत.
Broadcasting. Nitrogenous and potash fertilizers can be applied by broadcasting. However, these should be thoroughly mixed in the soil by harrowing or shallow disc. Fertilizer applied by this method, however, not fully utilized by plant roots and encourage weed growth all over the field. आता जे नायट्रोजनस आणि पोटॅशयुक्त फर्टिलायझर्स आहेत, म्हणजे नत्रयुक्त खतं आणि पालाशयुक्त खतं आहेत, ती आपण विस्कटून देतो. पण दे शुड बी थरोली मिक्स्ड इन द सॉईल बाय हॅरोइंग. ती जमिनीमध्ये पूर्णतः व्यवस्थित मिक्स झाली पाहिजेत, जमिनीमध्ये मिसळली गेली पाहिजेत. त्यासाठी कुळवण्याची गरज असते. आणि या पद्धतीने दिलेली जी खतं आहेत ती पूर्णतः वनस्पतींद्वारे वापरली जात नाहीत, त्यांचा उपयोग होत नाही. आणि त्यामुळे काय होतं, वनस्पतींच्या मुळांपर्यंत व्यवस्थित न पोचल्यामुळे, लांब अंतरावर पडल्यामुळे वनस्पतींच्या मुळांद्वारे ती कार्यक्षमरित्या वापरली जात नाहीत. आणि त्यामुळे त्या काय होतं, संपूर्ण त्या फळबागेमध्ये आपल्याला तणांची वाढ जास्त झालेली पाहायला मिळते जर आपण विस्कटून नायट्रोजनस आणि पोटॅश फर्टिलायझर्स दिल्यावर. डीप प्लेसमेंट. खतं खोलवर देणे. दिस मेथड ऑफ ॲप्लिकेशन इज अडॉप्टेड इन केस ऑफ फॉस्फेटिक फर्टिलायझर्स बिकॉज ऑफ देअर फिक्सेशन प्रॉपर्टी. The phosphatic fertilizer should be applied about 8 to 10 centimeter deep in the soil near the root zone so that the same will be available to the plants. Deep placement is generally done under plow harrow in dry soil before transplanting or sowing of seeds followed by irrigation. आता खतं खोल वर देणे, ह्याच्यामध्ये जे काही फॉस्फेटिक फर्टिलायझर्स आहेत, म्हणजे फॉस्फरसयुक्त फर्टिलायझर्स आहेत, सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट वगैरे, ती लवकर वनस्पतींना उपलब्ध व्हावं म्हणून जमिनीत खोलवर देतात. साधारणतः हे 8 ते 10 सेंटीमीटर खोल मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे देतात. त्यामुळे ती लगेच वनस्पतींना मुळांद्वारे उपलब्ध होतात. आता डीप प्लेसमेंटसाठी अंडर प्लो फरो, म्हणजे सरी पाडण्याचा जो नांगर आहे त्याच्या माध्यमातून, त्याच्या मदतीनं त्याच्या खालीच देतात. सरी पाडल्यानंतर सरीमध्येच खतं, नांगराने पाडलेल्या सरीमध्येच खतं लगेच काय करतात, देतात जमीन कोरडी असताना. आणि शक्यतो आपण वनस्पतींचं स्थलांतर म्हणजे ट्रान्सप्लांटिंग किंवा सोईंग म्हणजे पेरणीपूर्वी ही खतं फॉस्फेटिक फर्टिलायझर्स देतात. रोपांचे ट्रान्सप्लांटिंग करण्यापूर्वी किंवा बियांची सीडची सोईंग करण्यापूर्वी फॉस्फेटिक फर्टिलायझर्स देतात आणि लगेच इरिगेशन केलं जातं, पाणी दिलं जातं. रिंग मेथड किंवा आळी पद्धत. Fertilizer is applied by making a ring around the crop. The fertilizer applied at 10 to 12 centimeter depth in the soil and covered with soil layer. This method is useful for fruits, vegetables and flower plants. आता इथं जी पद्धत आहे चित्रामध्ये बघू शकता तुम्ही शेजारच्या, की इथं वर्किंग द फर्टिलायझर इन टू द सॉईल आणि स्प्रेडिंग फर्टिलायझर आफ्टर प्लांटिंग. इथं झाडाच्या कडेने 2 आळं केलेत. एक पहिलं आळं झाडाच्या जवळ आहे आणि दुसरं आळं झाडापासून लांब अंतर आहे. 2 आळ्याच्या मध्ये रिंग पद्धतीनं, डबल आळे पद्धतीनं खतं देतात. साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवरती खत देतात. म्हणजे छोटासा 10 ते 15 सेंटीमीटरचा चर कांदायचा 2 आळ्याच्या मध्ये आणि त्याच्यामध्ये खत द्यायचं आहे आणि ते खत मातीनं झाकायचे. शक्यतो फळझाडांसाठी, भाजीपाला पिकांसाठी आणि काही फुल पिकांसाठी ही रिंग पद्धत मेथड उपयोगीची आहे. The last method of fertilizer application is drill placement. This is also known as contour placement, wherein fertilizer is drilled through the saras at a depth of 5 to 8 centimeter in between the 2 rows of the crops. This method is useful where flat beds methods are adopted in commercial vegetable grown crops like tomato, chilies, etc. Phosphatic fertilizers can also be applied by this method. आता इथं टिपणीतून किंवा पेरणी करण्याच्या यंत्रातून खतं दिली जातात. ह्याला कांटूर प्लेसमेंट असं सुद्धा दुसरं नाव आहे. इथं काय केलं जातात, जी बिया पेरायची टिपण आहे त्याच्यामध्ये 5 ते 8 सेंटीमीटर खोलीवरती पिकांच्या 2 ओळींच्या मध्ये जी जागा मोकळी आहे त्याच्यामध्ये 8 सेंटीमीटर खोलीवरती खतं दिले जातात. शक्यतो ज्या भाजीपाल्यांची लागवड सपाट वाफ्यांमध्ये केली जाते व्यावसायिक तत्वावर, अशा भाजीपाला पिकांमध्ये उदाहरणार्थ टोमॅटो आणि मिरची ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं ड्रिल प्लेसमेंटने खतं देणं फार फायदेशीर ठरतं. शक्यतो फॉस्फेटिक फर्टिलायझर्स म्हणजे स्फुरदयुक्त जी खतं आहेत, सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, ती ह्या पद्धतीनं दिली जातात. नाव टॉप ड्रेसिंग. दिस इज ऑल्सो another method of application of nitrogenous fertilizers. Now what are the methods of top dressing? We shall see here. It includes application of nitrogenous fertilizers as an additional dose to